तुमच्या पुण्यातल्या मैत्रीण आता माझ्यासोबत आहेत, रुपालीताई. आता बघूया, तुम्ही एवढं म्हटल्यानंतर आता रुपालीताई कसे माणिकराव कोकाटेंची पाठराखण करतात. ताई, काय चाललंय नेमकं? आता कायदा तर रुपालीताई तुम्हाला कोणी सांगायची गरज नाहीये, तुम्ही रोज कायदा वाचता, कायद्याचं अंमलबजावणी करता, न्यायालयाला कायदे सांगता. आता ज्या कायद्याने त्यांची आमदारकीच रद्द व्हायला हवी होती, तो कायदा बाजूला ठेवून फक्त खाती काढून घेऊन पक्ष नेमकं काय साध्य करतय? मुळामध्ये मला सांगा की आज जो मेहरबान कोर्टाचा निकाल लागलाय, अजून निकालावर स्वाक्षरी मेहरबान कोर्टाची अजून नाही. म्हणजेच समजा मी माणिकराव कोकाटेंची वकील आहे, आम्हाला जर प्रत मिळालीच नाहीये तर आमचा राजीनामा तुम्ही कसा किंवा आमची आमदारकी कशी रद्द करणार? एक लक्षात घ्या तुम्ही, आज निकाल लागलेला आहे, जिल्हा न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे, त्या निकालाची प्रत अजून मिळालेली नाहीये. माणिकराव कोकाटेने या जागेवर कोणीही आरोपी ज्याच्यावर हे गुन्हे म्हणजे न्यायालयाने जी शिक्षा ठोठावली आहे त्याच्या विरोधात आम्हाला हायकोर्टात जाण्याचा अधिकार आहे. 2 वर्षाचा कारावास दिलाय आणि जी काही दंडाची शिक्षा दिली आहे, तर 2 वर्षाचा कारावास दिल्यानंतर आम्हाला अधिकार आहे की त्याच मेहरबान कोर्टाकडे अपील करण्याची मुभा मागायची. आणि ती समजा मेहरबान कोर्टाने जी काही आम्ही जो रिलीफ मागितला होता शिक्षेच्या याच्यामध्ये, तो मेहरबान कोर्टाने नाही दिला. ठीक आहे, या मेहरबान कोर्टाच्या वर सर्वोच्च हायकोर्ट आहे आणि आम्ही तिकडे जाऊन आम्हाला जो संविधानाने किंवा प्रत्येक आरोपीला किंवा प्रत्येक माणसाला जो काही अधिकार कायदेशीर प्रक्रियेची मुभेचा दिलाय तो आम्ही राबवणार आहोत. आता निकाल नुसता जाहीर केल्याच आमदारकी तुमचं तुम्ही म्हणताय निकालाची कॉपी नाही मिळाली, तुम्हाला वकील असून कॉपी नाही मिळाली, त्यांच्या वकिलांना कॉपी नाही मिळाली, मग कॉपी नाही मिळाली मग हायकोर्टात गेले कसे? हायकोर्टात कशावरून अपील केलं? ऐका, हायकोर्टात जाणार सांगितलं हो ताई. निकालाची कॉपी म्हणजे जेव्हा मेहरबान कोर्ट निकाल देतात तेव्हा त्यांच्या स्वाक्षरीची प्रत ही मिळत असते की आज संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी जर मेहरबान न्यायाधीश साहेबांनी सही केली असेल तर माहित नाही, किंवा ते उद्या करतील. आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये न्यायाधीश कधी कधी 4, 2, 7 त्यांच्याकडे जो अधिकार असतात त्याच्यानुसार ते सही करत असतात. ते काय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधानांना विचारून सही नाही करत. पॉलिटिकल आरोप करणं हा फार वेगळा आहे आणि कायदेशीर प्रक्रिया हा फार वेगळी आहे. म्हणजे हायकोर्टातली 16 तारीख काय आहे? ती काय हायकोर्टाने कुठल्या आधारावर दिली? मग निकाल नसेल आला बाहेर आणि आम्ही आमच्या विरोधात निकाल दिलेला आहे, याचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचं अपील तिथं रेडी ठेवलेलं आहे आणि ते अपील मग हायकोर्ट स्वीकारणार किंवा त्याच्यावरती तारीख देणार. ही प्रत मिळाली आम्हाला की आम्ही शिक्क्यानिशीची प्रत ही हायकोर्टामध्ये अपील करण्यासाठी निकाल माहित आहे, फक्त इकडे विधानसभेला आणि राज्यपालांना कारवाई करण्यासाठी निकाल माहित नाही, तर यायला आणखीन काही दिवस लागणार आहे. ठीक आहे, अतुल लोंढे काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत. अतुलजी, मला माहित नाही तुम्ही किती ऐकलं, त्यांचं म्हणणं असं आहे की निकालाची कॉपीच नाही मिळालेली आहे, त्यामुळे आमच्याकडे वेळ आहे अजून कारवाई करायला. आता याच्यामध्ये स्पष्टपणे काही कन्व्हिक्शन तर झालेलं आहे आणि कन्व्हिक्शन झालेलं असल्यामुळे ते आता सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. ती राजकीय नैतिकता पुढे ठेवलेली आहे. तिथं सुनील केदारांचं पण तसंच होतं ना, त्यांची कॉपी मिळाली नव्हती. मग तेव्हा तुम्ही कशी ऍक्शन घेतली होती चटकीने? त्यांना त्यांची आमदारकी रद्द केली होती तुम्ही. ती या गोष्टी ज्या आहे या स्पष्टपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहेत की सत्ताधारी पक्षातला असला की त्याला शिल्ड करायचं, त्याला वेळ द्यायचा आणि विरोधी पक्षातला असला की त्याला 2 मिनिटाचा वेळ द्यायचा नाही. संध्याकाळपर्यंत कोर्टाची कॉपी, ह्याच्या पहिले विधानसभेची कॉपी आली होती, अध्यक्षांचा निर्णय आला होता. तर हे एक वेगळं, राहुल गांधींना वेगळा न्याय, सुनील केदारांना वेगळा न्याय आणि कोकाटेंना वेगळा न्याय. हे दिसतंय आता. हे कॉपी आली नाही, हे नाही आलं, ते नाही, सगळे ते कारण आहे. आता ते यांचीच कॉपी आली नाही, बाकीच्यांची आली होती असं काही नाही आहे. बरं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की राजीनामा राहिला बाजूला, आमदारकी काढणं राहिलं बाजूला, फक्त खाती तेवढी काढून घेतली? म्हणजे अशा याची गोष्टीमध्ये खाती काढून घेण्याचा काय अर्थ आहे? या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा तसंही काही अधिकार राहिलेला नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याला सावकार किडनी विकायला लावतो त्याची तक्रार सुद्धा अधीक्षक घेत नाही आणि तिथे सुद्धा काय होतं काय होत नाही, तो कोणत्या पक्षाचा संबंधित आहे का सावकार, त्याची सुद्धा काही माहिती येत नाही आणि मीडियामध्ये सुद्धा त्याच्यावर खूप मोठी चर्चा होत नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. असं किडनी विकण्यापर्यंत शेतकऱ्याला जावं लागत असेल आणि तक्रार घेतला जात नसेल, मुख्यमंत्र्यांना, जे गृहमंत्री आहेत त्यांना तरी पदावर राहण्याचा अधिकार आहे का?
रुपालीताई, बिलकुल विरोधकांना एक न्याय लावला जातो, सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय लावला जातो. म्हणजे तुम्ही जे आता मुळामध्ये म्हणताय ते एक टाइम लक्षात- बाय करण्याची जी सोय दिली जाते ती फक्त सत्ताधाऱ्यांना नाही, दिली जाते. तुम्ही सत्तेत आहात म्हणून अतुल तुम्हाला इतका वेळ मिळतोय. अतुल भाऊंना विचारा ना, त्यांचा निकाल कधी लागला, ती प्रत विधिमंडळाकडे केदार भाऊंची गेली कधी, घ्या माहिती तुम्ही. संध्याकाळी- कोकाट्यांचा संध्याकाळी निकाल 6 आज वाजता दुपारी लागलाय. अजून ताई, जर मेहरबान संध्याकाळी 7 वाजता- न्यायाधीशांनी ज्यांनी शिक्षा संध्याकाळी दिली 7 वाजता त्यांची त्यांचं स्वाक्षरी आमदारकी रद्द नसेल झाली. तर कशी काय कोकाट्यांची आमदारकी रद्द होईल? आणि मी सगळ्या संध्याकाळी इंटायटल 7 मध्ये वाजता मी रद्द झाली सांगते सुनील केदारांची आमदारकी. कुणाची सुनील केदार. केदार. मुळामध्ये मी तुम्हाला इथे एकच सांगते, तुमचा वकील चांगला पाहिजे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं पटापट सगळ्या गोष्टी होण्यास गरजेचं असतील. मी एक राजकारणी म्हणून तुम्ही मग आता इथे तुमचे वकील वकील चांगला चांगले कुणाचा नाहीत का, नाहीये? रुपालीताई? कोकाटेंचा चांगला नाहीये की तुमचे वकील चांगले सरकारचा नाही का? चांगला नाहीये? कुणाचा वकील चांगला नाही? नाही आता ही जी कोकाट्यांच्या बाबत जी अपिलाची प्रोसेस त्यांनी केली ना, तर त्यांचा वकील तेवढा हुशार आहे. केदारांचा वकील नसेल. केदारी भाऊ काय प्रोसेस केलं? निकाल प्रताप भेटले तर लागतो. प्रोसेस काय केलं? त्यांनी दाखवून द्यावं मला अतुल लोंढेंनी रुपालीताई, की निकाल प्रताप लागला भेटले आणि तर लगेच प्रोसेस काय केलं? विधिमंडळाने मागून घेतले म्हणून. अतुल लोंढे भाऊ चुकीची माहिती देत आहेत. कायद्याच्या प्रोसिजरला राजकीय लोकांच्या कमेंटची किंवा आरोपाला शून्य व्हॅल्यू आहे. कायद्याची प्रक्रिया कायदेशीरच चालत अहो, मग असते. कोकाट्यांचा अहो. निकाल हा आज लागलेला आहे. ताई, अहो बरोबर आहे तुमचं, सगळं कायद्याने व्हायला पाहिजे. मग कायद्याची वाट बघायची होती, खाती का काढून घेतली? आता ते मंत्री महोदय होते, आता त्यांना शिक्षा दिलेली आहे, त्याची प्रत यायची आहे. मग ती नैतिकता होऊन त्यांनी तो सगळ्या खात्याचा कारभार माननीय अजितदादांनी स्वतःकडे घेतला आणि त्यांच्यावर जी काय प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यासाठी अहो, पण त्यांनी नैतिकता राजीनामाही दिलेला आहे. अजितदादांनी नाही, माणिकराव कोकाटेंनी दाखवली पाहिजे. पण माणिकराव कोकाटेंनी राजीनामा अजितदादांकडे दिलाय ना. आता आज लक्षात घ्या, त्यांना उद्या हायकोर्ट त्यांचं अपील दाखल करून घेतंय का नाही घेते, त्यांना स्थगिती देते का नाही देते, त्याच्यावर पुढच्या गोष्टी आपल्याला बोलण्याच्या कायदेशीर राहतील. बर. उगीच अतुल लोंढे भाऊ म्हणले केदारी भाऊंवर अन्याय झाला म्हणून मोकाटांवर ते आरोप नाही करू शकत तसे. बर, अतुलजी. मी काय अन्याय झाला असं म्हटलं नाहीये. मी म्हटलं की कारवाई कशी पटापट होते विरोधी पक्ष असले की, आणि सत्ताधारी पक्षाची कारवाई होत नाही. हे एकच उदाहरण नाहीये. आता कोकण तुम्ही एक काम करा निखिलाजी, तुम्ही आहे ना अतुल मी लोंढे निखिला नाहीये, मी कविता आहे. सॉरी तुम्ही एक काम करा कविताजी, तुम्ही केदारी भाऊंचा निकाल कधी लागला, त्यांची स्वाक्षरीची प्रत कधी बाहेर अरे मी आली सांगतो ना, मी आणि होतो कधी ना. विधिमंडळाने हे सगळं समोर आणा, म्हणजे दूध का दूध पाणी होईल. कोकाट्यांच्या बाबत हो. कोणीही त्यांना वाचवत नाहीये. त्यांचा निकाल दुपारी लागलाय, अजून निकालाची स्वाक्षरीची प्रत मिळालेली नाहीये आणि त्याच्या आधीच निकाल ऐकल्यामुळे हायकोर्टामध्ये त्याची याचिका पुटअप करण्याचं काम हे कोकाट्यांच्या वकिलांनी केलेले. ही प्रत मिळाली की अपिलाची पुढची कायदेशीर प्रक्रिया ही सुरू करण्यात येतील. आणि नैतिकता आहेच म्हणूनच कोकाट्यांनी स्वतःच्या खात्याचा कारभारही माननीय अजितदादांनी घेतला आणि त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे, असं मला तुमच्याच माध्यमातून कळलेलं आहे. बरं, अतुल लोंढेजी, नैतिकता आहे म्हणून त्यांच्याकडला खात्यांचा कारभार तरी काढून घेतला. तुमच्या पक्षातल्या लोकांकडे नैतिकता असती तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असता. त्यांना कशाला वाट बघायला लागली सरकारनं किंवा पक्षानं त्यांना काढण्याची? आमच्याकडे आरोप झाले की राजीनामे घेतले जात होते. हा इतिहास आहे, सांगायची गरज नाही आहे. आमच्या इथे काही आरोप बिरोप आम्ही राजीनामे वगैरे आमच्या इथे नसते. बीजेपीचा कोणी राजीनामा देतं का? बलात्कार करा, भ्रष्टाचार करा, काही करा, बीजेपीचे लोक राजीनामे असतात. हे तर निकाल लागला, आता ते त्यांना द्यावा लागतोय. ती मजबुरी झालेली आहे आणि आता आम्हाला प्रत मिळत नाही वगैरे. ठीक आहे, आता रुपालीताई आपल्या पक्षाचा डिफेन्स घेणारच आहे, त्यात काही वाद नाही. पण सुनील केदारांची प्रत त्यांना भेटायच्या पहिले विधानसभेत अतुल पक्षाचा डिफेन्स ताई, नाही. रुपालीताई, मी तुम्हाला सांगतो, ऐका ना, कायदेशीर ऐका ना, प्रक्रिया सांगितली. ऐका ना, त्यानंतर तुम्ही जर ऐका ना, ऐका ना, तरी मी हेच रुपालीताई सांगितलं. ऐका ना, सुनील केदारांची प्रत त्यांच्या हातात यायच्या पहिले विधानसभेत गेली होती. आता ते त्यांच्या तुम्ही हातात यायच्या म्हणताय पहिले म्हणून विधानसभेत गेली मला होती. बघितलं पाहिजे ना तसं झालं होतं का नव्हतं. मग ही प्रत अरे, मी होतो विधिमंडळात तिथे. अजून नाही गेलेली. मी सांगितलं ना की सर्वसामान्याच्या केसमध्ये कुणी असो, तुम्ही असो, कोणी बरं, असो, विधिमंडळात दुपारी आज संध्याकाळपर्यंत पोहोचेल का? कुणाची म्हणजे आता पोहोचली असेल का? न्यायाधीशांची सही झाली तर पोहोचू शकेल. न्यायाधीशांची सहीच नाही झाली म्हणजे न्यायाधीश तर सहीच करणार नाही पोहोचवणार उद्यापर्यंत, कसं? असं काही म्हणता का तुम्ही? न्यायाधीश उद्यापर्यंत सहीच करणार नाही असं म्हणता का तुम्ही?
नाही नाही, न्यायाधीशच का सही करणार नाही? जिथं ते निकाल देतात एवढं सुनील याच्यामध्ये, केदारांच्या ह्याच्यात होऊन गेली तर होती ते संध्याकाळी सही सही, म्हणून म्हटलं. देणारच ना. पण सही देण्याच्या आधीच तुम्हाला घाई झाली, याचं दुर्दैव आहे. बरं रुपालीताई, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल. अतुलजी आपलेही धन्यवाद जय महाराष्ट्राशी संवाद साधल्यानंतर.